नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात जमीन वादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतलंय। देवळी परिसरातील कोट्यवधींच्या जमिनीवर कंपाऊंड वॉलचं काम सुरू असताना लाठागाठा आणि हत्यारे घेऊन आलेल्या जमावाने मजूर आणि महिला कामगारांवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी भागवत कुटुंबासह 10 ते 12 जणांविरुद्ध सिन्नर फाटा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। देवळी शिवारातील सर्वे क्रमांक 254/5/2 आणि 254/2 या जमिनीवर फिर्यादी अमर विजय पाटील यांच्या म्हणण्यानुसार कायदेशीर मालकी असून त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल उभारण्याचं काम सुरू होतं। यावेळी काही समाजकंटक 10 ते 12 जण घटनास्थळी आले। त्यांनी काम बंद करण्याची धमकी देत मजूर आणि महिलांना मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। फिर्यादीनुसार एका अनोळखी व्यक्तीने लोखंडी पहार घेऊन पप्पू मुकेश सिंग यांच्यावर धाव घेतली आहे। त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अमर पाटील यांनाही लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली। मदतीसाठी धावलेल्या किरण पाटील, अंकुश पाटील आणि शारदा दिगोळे यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे। एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून ढकलण्यात आल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। हल्लेखोरांनी कंपाऊंडच्या कामासाठी आणलेल्या आयशर वाहनावर दगडफेक करत पुढील काच फोडून नुकसान केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान या ताज्या प्रकरणी सिन्नर फाटा पोलिसांनी गुन्हा क्रमांक 384/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढे तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत। या घटनेमुळे सिन्नर फाटा परिसरातील जमीन वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।